पक्के अतिक्रमणाबाबत तक्रार दाखल असून सुद्धा महापालिकेची कारवाई नाही। अभिजित खोसे, सावेडी येथील झोपडी कॅन्टीन या इमारतीमध्ये मंजूर नकाशामधील जी पार्किंगची जागा आहे त्या पार्किंगच्या जागेमध्ये इमारत मालकाने सदरेली जागा ही गोडाऊनसाठी भाड्याने दिलेली आहे व त्यामुळे या बिल्डिंगला कोठेही पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे तेथे येणारे वाहन चालक हे रस्त्यांवरच पार्किंग करत आहेत। त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे। याबाबत 20/12/2024 रोजी आम्ही आपणास विनंती करून निवेदनाद्वारे याबाबत सदरील इमारतीमध्ये पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे वाहने रस्त्यांवरच पार्क केली जातात। त्यामुळे महामार्गावर वाहतुकीस अडथळा होत असल्याबाबत निदर्शनास आणून दिले होते, परंतु आपण मार्फत कोणत्याही पद्धतीची कारवाई झालेली दिसून येत नाही। त्याचप्रमाणे या इमारतीच्या दोन्ही बाजूस असलेल्या इमारती या रोडच्या मध्यापासून जास्त अंतरावर असून सदरील इमारत ही रोड पासून कमी अंतरावर बांधलेली दिसून येत आहे। तरी इमारतीची मिळालेली मंजुरी ही योग्य आहे की नाही याची मोजमाप करून तातडीने चौकशी होणे गरजेचे आहे। त्याचप्रमाणे या कमर्शियल इमारतीमधील जागेची पट्टी ही कमर्शियल पद्धतीने होत आहे की नाही याचीही तातडीने खातरजमा करण्यात यावी, जेणेकरून महापालिकेचा महसूल बुडणार नाही। सध्या अहिल्यानगर शहरामध्ये अतिक्रमण मोहीम जोरात सुरू आहे, परंतु पक्के अतिक्रमण पाडणे गरजेचे आहे। त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी मोकळी होऊ शकते। पक्के अतिक्रमणांबाबत तक्रारी दाखल असून सुद्धा महापालिकेद्वारे कारवाई होताना दिसत नाही। वरील बांधलेल्या इमारतीतील पार्किंगमधील अनधिकृत बांधकामांबाबत 20/12/2024 रोजी सावेडी येथील माऊली चौकातील सदारील इमारतीच्या पार्किंगबाबत दिलेल्या तक्रार अर्जावर आपण कोणत्याही पद्धतीची ठोस कारवाई केलेली दिसून येत नाही। याचाच अर्थ महापालिका प्रशासनाच्या वतीने अहिल्यानगर शहरातील पक्के अतिक्रमणांना अभय मिळते की काय असा नगरकरांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होताना दिसत आहे। त्यामुळे सदरील इमारतीवर आपण तात्काळ कारवाई करावी, अन्यथा आम्हाला तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडावे लागेल असा इशारा मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांनी निवेदनाद्वारे दिलाय। यावेळी इंजिनियर केतन क्षीरसागर, सुमित कुलकर्णी, सोमनाथ जाधव आदी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।